Hello everyone. Last lecture we had studied with the manufacture of drugs. Okay, so that manufacture part is over, and then there are offenses and penalties in the manufacture of drugs. Means regarding there are same offenses and penalties for manufacture or sale of that drugs. Okay, means हा जो तुमचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स हा पार्ट आहे. सो त्याच्या ऑफेन्सेस अँड पेनल्टीज सो आणि सेल ऑफ मीन्स मॅन्युफॅक्चर ऑर सेल ऑफ दॅट ड्रग्स दॅट इज अडल्टरेटेड स्पुरियस ड्रग्स मिसब्रँडेड ड्रग. सो दे आर सेम. ज्या ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहेत त्या काय आहेत तर सेम आहेत सगळ्यासाठी. सो that we will study together. Okay, after that finishing of sale of drugs. सेल ऑफ ड्रग्स हा जो पार्ट आहे हा सेल ऑफ ड्रग्स हा पार्ट आहे तो फिनिश झाल्यानंतर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज ह्या ज्या दोन्हीच्या एकत्र आहेत मॅन्युफॅक्चर ऑर सेलच्या एकत्र आहेत त्या आपण तो पार्ट संपल्यानंतर बघणार आहोत. सो I decided that to teach all the offenses and penalties at the end of this topic. Okay, but now I realize that if I taken at end all the offenses and penalties, then you people will be in more confusion. Okay, मीन्स ॲट लास्टला जर सगळ्या ऑफेन्सेस अँड पेनल्टीज ह्या एकत्र घेतल्या तर तुम्हाला सगळीकडे काय होऊन जाईल कन्फ्युजन होऊन जाईल. मीन्स मॅन्युफॅक्चर ऑर सेलच्या ऑफेन्सेस पेनल्टीजमध्ये ऑर इम्पोर्टच्या ज्या ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन जाईल. ओके, सो आय रिअलाइज दिस टुडे अँड नाऊ वी विल सी दॅट we had already seen that is before our Diwali vacation, that is import of drugs part. So you all know what is the import of drugs. Import of drugs means to bring into India. In that we had seen that is their classes of the if you remember this the classes of that drugs or cosmetics that is which are prohibited. Okay, to be imported, that is these are the classes of cosmetics, they are prohibited, and these are the classes of drugs that is prohibited to bring into the India. म्हणजे काय तर इंडियन गव्हर्नमेंट आहे. सो इंडियन गव्हर्नमेंटने हे जे काही क्लासेस आहेत ड्रग्सचे ते इम्पोर्ट करण्यावरती बंदी घातलेली आहे. सो देअर आर ड्रग्स विच ऑफ नॉट स्टँडर्ड क्वालिटी, अडल्टरेटेड ड्रग्स, स्पुरियस ड्रग्स, मिसब्रँडेड ड्रग, देन मिसब्रँडेड और स्पुरियस कॉस्मेटिक्स also. Then patent or proprietary medicines in which there is formula of that medicine is not displayed on the label or container. Then cosmetics which is harmful, and any drug which is claiming it at is claim that to cure any disease which is described in schedule J. Okay, that classes of drugs are prohibited to import. We had already seen this. Then same classes of cosmetics, they are prohibited to be imported. These are the classes of cosmetics which we had already seen in detail. Okay, then import of drugs for personal use, import of new drug. Then there is prohibition of import of drugs in the public interest. means काय जनहितासाठी, लोकांच्या हितार्थासाठी, लोकांच्या कल्याणासाठी काही ड्रग्सच्या इम्पोर्टवरती काय घातलेली आहे तर गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे. ओके, सो हे जे सगळे बघितले आपण, जे हे क्लासेस बघितले हे काय आहेत तर ह्याच्या इम्पोर्टवरती गव्हर्नमेंटने इंडियन गव्हर्नमेंट आहे, इंडियन गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे. ओके, सो नाऊ वी विल सी जर आता इंडियन गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे आणि हे फिक्स केलेलं आहे दीज क्लासेस मीन्स मिसब्रँडेड, दीज आर प्रोहिबिटेड. सो एनी पर्सन हे जे आता फिक्स केलेले आहेत आणि ह्याच्यामधले कोणी जर उल्लंघन करत असेल का मीन्स एनी पर्सन हू इज ब्रेकिंग दॅट लॉ, देन व्हॉट आर द ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. कोणत्या आता हे क्लासेस फिक्स केलेले आहेत की ह्याच्या इम्पोर्टवरती कंपल्सरी बंदी घातलेली आहे गव्हर्नमेंटने. अडल्टरेटेड आहेत, स्पुरियस आहेत, मिसब्रँडेड आहेत, विच इज अनसेफ फॉर यूज. ह्युमन हेल्थसाठी हे काय आहेत तर अनसेफ आहेत. सो कोणी मग आता मिसब्रँडेडवर बंदी घातलेली आहे गव्हर्नमेंटने, और स्पुरियस ड्रग और अडल्टरेटेड ड्रग्सवरती गव्हर्नमेंटने बंदी घातलेली असूनसुद्धा जर कोणी व्यक्ती
ते जे ड्रग्ज आहेत त्याचं इम्पोर्ट करत असेल, त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असेल, देन व्हॉट विल बी द ऑफेन्सेस अँड देन व्हॉट विल बी द पेनाल्टीज देअर दॅट वी विल सी. ओके, so in that first one is a person means anyone who imports adulterated or spurious drug or cosmetic unsafe for use. म्हणजे काय तर कोणी पर्सन जर अडल्ट्रेटेड ड्रग, स्पुरियस ड्रग और कॉस्मेटिक और असं कॉस्मेटिक की जे हार्मफुल आहे वापरासाठी, ह्युमन हेल्थसाठी ते काय आहे हार्मफुल आहे, असं जर कॉस्मेटिक कोणीही किंवा ड्रग आहेत कोणीही इम्पोर्ट करत असेल, ओके, तर काय आहे तर नाव सी, ही विल बी पनिशेबल. पनिशेबल म्हणजे काय तर शिक्षा होणं विथ इम्प्रिसोनमेंट अप टू 3 years. इम्प्रिसोनमेंट म्हणजे काय तर जेल होणं, 3 वर्ष काय होऊ शकते, जेल होऊ शकते. और विथ फाईन अप टू 5,000. एकतर जेल होऊ शकते, एकतर फाईन 5,000 ही हॅव टू पे, और अदरवाईज बोथ किंवा दोन्हीही होऊ शकतं. मीन्स जेलसुद्धा होऊ शकते अप टू 3 years, देन फाईन ऑल्सो अप टू 5,000 ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. फर्स्ट कन्व्हिक्शन म्हणजे काय तर पहिल्या वेळी, फर्स्ट टाईम जेव्हा त्या व्यक्तीला पकडलं जातं तेव्हा, मीन्स पहिल्यांदा जेव्हा त्या व्यक्तीने गुन्हा केलेला असतो तेव्हा. देन नेक्स्ट नाव सी, पनिशेबल विथ इम्प्रिसोनमेंट अप टू 5 years. 5 years पनिशमेंट कधी होते, ऑन सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. मीन्स परत जर ती व्यक्ती तेच करत असेल, पहिल्या वेळेला शिक्षा झालेली आहे, फाईन पे केला आहे, जेलमध्ये मीन्स जेलमध्ये सुद्धा शिक्षा झालेली आहे, तिरुंगाची शिक्षा ही ते भोगलेली आहे त्या व्यक्तीने, तरीसुद्धा इफ ही इज डुईंग द सेम ॲट अ सेकंड टाईम, दॅट इज द subsequent conviction, okay, then that person will be punishable with imprisonment, means jail up to 5 years, or with fine up to 10,000. What fine he have to pay? 10,000 rupees fine. In first case it was 5,000, and here in the second case it was the 10,000, means double. In first case means on first conviction there was imprisonment up to 3 years, and here on second conviction means subsequent conviction, here imprisonment up to 5 years. Okay, so this is the first point that we had seen. means any person म्हणजे एखादी व्यक्ती जर अडल्ट्रेटेड ड्रग, स्पुरियस ड्रग और कॉस्मेटिक जे काही अनसेफ असेल त्याचा इम्पोर्ट करत असेल, त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असेल किंवा अशा बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असेल, देन त्या पर्सनला ही शिक्षा होऊ शकते. पहिल्या वेळी जेल 3 yearsची होते आणि फाईन कितीचा होतो तर 5,000चा, किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतं. ओके, डिपेंड्स ऑन दॅट सिव्हिॲरिटी अँड दॅट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर पर्सन, मीन्स जज असतील और जे ड्रग इन्स्पेक्टर्स असतील, लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे, सो त्यांच्यावरती काय करतं तर हे डिपेंड करतं. Then he will be punishable with imprisonment up to 5 years, 5 years jail, or with fine up to 10,000, jail or fine 10,000 on second conviction. Okay, then now see next point, import any drug or cosmetic, मीन्स इम्पोर्ट्स, असं कोणी इम्पोर्ट करत असेल ड्रग और कॉस्मेटिक की ज्याचा इम्पोर्ट आहे ते सेक्शन 10च्या अंडर, जो काही सेक्शन 10 आहे, सो सेक्शन 10च्या अंडर त्याचं इम्पोर्टवरती काय आहे तर बंदी घातलेली आहे गव्हर्नमेंटनी. सो सेक्शन 10च्या अंडर जे काही ड्रग और कॉस्मेटिक्स येतात त्याच्या अंडर गव्हर्नमेंटने काय घातलेली असते तर बंदी घातलेली असते. मीन्स इम्पोर्ट्स any drug or cosmetic the import of which is prohibited. Okay, their import is prohibited under section 10. Section 10 च्या under their import is prohibited. So now see what will be the fine. means असा कोणी व्यक्ती असेल सेक्शन 10 च्या अंडर ड्रग और कॉस्मेटिक आहे त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे, तरी पण समजा तो पर्सन त्या ड्रग्सचा इम्पोर्ट करत असेल, देन व्हॉट विल बी द पनिशमेंट. सी, punishable, that person will be punishable with imprisonment up to 6 months, means jail up to 6 months, or with fine up to 500 rupees. Fine, what fine he have to pay?
500 rupees or both, or दोन्ही सुद्धा, means jail also for 6 months and fine also of rupees 500 both, depending on that, as I told earlier, depending on that licensing authority, drug inspector and the judge of that court. ओके. अँड सिव्हिॲरिटीज, गुन्ह्याची जी काही सिव्हिॲरिटी असेल, जेवढी जास्त गुन्ह्याची तीव्रता असेल तेवढं दोन्हीसुद्धा होणार. मीन्स जेलसुद्धा होणार 6 मंथ्सची, और फाईनसुद्धा ही हॅव टू पे फाईन ऑफ रुपीज 500 ऑल्सो, दोन्ही होऊ शकतं ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन, मीन्स ऑन फर्स्ट टाईम. देन सी नाव ऑन सबसिक्वेंट कन्व्हिक्शन, मीन्स फर्स्ट टाईम गुन्हा घडलेला आहे, शिक्षा भोगलेली आहे, तरीसुद्धा ती व्यक्ती दुसऱ्या वेळी सेम गुन्हा करत असेल, that time he will be punishable with imprisonment up to 1 year. Okay, in that first conviction it was up to 6 months period, and now here is double, that is the 1 year, or with fine up to 1000. And what fine he have to pay? 1000 rupees fine. In first case it was 500. Okay, and here is double, that jail period, jail imprisonment period, that is the jail period, all was also double. Here at upper case it's 6 months, and here it's 1 year, and fine also double, here is 500 and here is 1000, or both depending on the severity and depending on that licensing authority on subsequent conviction, means on second conviction. Okay, understood this? आलं लक्षामध्ये? मीन्स असा एखादा व्यक्ती आहे की सेक्शन 10च्या अंडर ड्रग और कॉस्मेटिक आहेत की ज्याच्या इम्पोर्टवरती गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे, तरीसुद्धा ती व्यक्ती त्याचा इम्पोर्ट करत असेल तर काय शिक्षा असते. ओके, सो त्याला ही हॅव टू पे दॅट 500 रुपीज फाईन और जेल अप टू पीरियड 6 months or both, and on second conviction he will be punishable with imprisonment up to 1 year or fine up to rupees 1000, or both on second conviction. Understood? Now see third case. So as we had discussed earlier, means import of any drugs or cosmetics, so that import of which is prohibited in the public interest, means काय तर जनहितार्थ, लोकांच्या कल्याणासाठी काही जे ड्रग्ज और कॉस्मेटिक्स आहेत, सो त्यांच्यावरती बंदी घातलेली असते की ज्याच्यामध्ये काय असते, हे जे ड्रग और कॉस्मेटिक्स आहेत सो त्यांच्या यूजमुळे इट इन्व्हॉल्व्स द रिस्क टू ह्युमन बिंग्स और ॲनिमल्स. देन some drugs are there, so that the drugs that have not therapeutic value. Okay, therapeutic value नसते त्या ड्रग्सना. देन काही ड्रग्स असे असतात की क्लेम करतात ते, मीन्स ह्या शेड्यूल आता जीमध्ये जसं आहे की हे डिसीजेस क्युअर होतील. सो असे जे काही ड्रग्स आहेत की इन द पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे जनहितार्थ, लोकांच्या कल्याणासाठी ह्या ड्रग्सवरती काय घातलेली असते तर बंदी घातलेली असते. ओके, सो असे जे ड्रग्ज और कॉस्मॅटिक्स असतील, सो दॅट इम्पोर्ट ज्याचं आहे इन द पब्लिक इंटरेस्ट, दॅट इम्पोर्ट इज प्रोहिबिटेड, दॅट टाईम that person will be punishable with imprisonment up to 3 years. Here see, now it's a maximum imprisonment period, 3 years. Here is up to 3 years and here is 5 years. Okay, but now here is also maximum period, same period. Okay, फर्स्ट केसमध्ये जसा इम्प्रिसोनमेंटचा पिरियड आहे 3 years और 5 years सेकंडला, तसाच सेम ह्या थर्ड केसमध्ये आहे. ओके, 3 years और 5 years, आणि इथे 6 months और 1 year. सो फॉर रिमेंबरिंग, हे लक्षात ठेवायला तुम्हाला खूप सोपं आहे. म्हणजे फर्स्टचा जो गुन्हा आहे, इम्पोर्ट ऑफ अडल्ट्रेटेड और स्पुरियस ड्रग, ओके, दॅट टाईम imprisonment 3 years on first conviction and 5 years on second conviction, subsequent conviction. And here is same, 3 years on first, 5 years on second conviction. So he will be punishable with imprisonment up to 3 years or fine up to 5000. Okay, he have to pay fine of rupees 5000 or both on first conviction. Okay, he have to pay 5000 rupees fine, and on second conviction punishable with imprisonment up to 5 years. 5 years jail होणार, or with fine up to
10,000. फाईन किती बसणार मग त्या व्यक्तीला, तर 10,000 रुपीज ऑर बोथ, किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतं. जेलसुद्धा होऊ शकते 5 yearsची, और फाईनसुद्धा भरावा लागू शकतो 10,000. दोन्हीसुद्धा होऊ शकतं ऑन सबसिक्वंट कन्व्हिक्शन. मीन्स वॉट, ऑन सेकंड कन्व्हिक्शन. डिपेंडिंग जसं की आहे दोन्ही जर असेल, सो डिपेंडिंग त्या लायसन्सिंग ऑथॉरिटीज आहेत, किंवा तो जो काही गुन्हा आहे किती सिव्हिअरिटी आहे, जास्त खूप म्हणजे जे बोलतात ना, आता हा कलम लागू केला आहे, खूप आता गुन्हा मोडलेला आहे, कायद्याचं उल्लंघन पूर्णपणे केलेलं आहे, दॅट टाईम मग दोन्हीही जेलसुद्धा होऊ शकते आणि फाईनसुद्धा होऊ शकतं, किंवा काही केसमध्ये फक्त जेलच होऊ शकते, किंवा काही केसमध्ये फक्त फाईनच असू शकतो. आणि खूप जर सिव्हिअरिटी असेल त्या गुन्ह्याची, खूप तीव्रता जास्त असेल, ऑफेन्सेस, गुन्हा म्हणजे काय तर ऑफेन्स, सो त्या गुन्ह्याची जर खूप सिव्हिअरिटी असेल, देन मग बोथ, ओके, दोन्ही ही हॅव टू पनिशेबल विथ बोथ. ओके, सो दिस इज अबाउट द offenses and penalty related to import of drug. Okay, there are 3 points of there, that is, first one, anyone means any person who is importing adulterated or spurious drug or cosmetic which is unsafe for the human health. Then on first time, imprisonment 3 years and fine 5,000, and on second time 5 years imprisonment and 10,000 fine. Now see here, फर्स्ट साठी आणि थर्ड साठी सेम इम्प्रिसोनमेंट आहे, इम्प्रिसोनमेंट आणि फाईन अल्सो. ओके, जर तुमच्या लक्षात आलंय, सेम काय आहेत, 3 yearsची जेल आणि 5,000, तसंच इथे आहे 3 years जेल 5,000, आणि इथे सेकंड टाईमला सबसिक्वंट कन्व्हिक्शनला 5 years जेल आणि 10,000. ओके, सो इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर यू. अडल्ट मीन्स इम्पोर्ट ऑफ अडल्टरेटेड स्पुरियस अँड import of drug or cosmetic which is import is prohibited in the public interest. So there is same fine and imprisonment period is same for both. And here means under section 10, सो अंडर सेक्शन 10च्या अंडर येणारे जे काही ड्रग्ज आहेत, सो त्याच्या ड्रग और कॉस्मेटिकच्या इम्पोर्टवरती बंदी घातलेली आहे. सो दॅट टाईम पनिशेबल विथ इम्प्रिसोनमेंट, जेल किती होते 6 monthsची, और फाईन 500 और बोथ ऑन फर्स्ट अँड ऑन सेकंड कन्व्हिक्शन इम्प्रिसोनमेंट अप टू 1 year. सेकंड टाईम इम्प्रिसोनमेंट अप टू 1 year और विथ फाईन अप टू 1,000 or both on subsequent conviction. Okay, so this is about offenses and penalty related to import of drug. So that previous part you all know this, in before your Diwali vacation we had seen this, we had discussed in this part in very detail. Okay, and today we had seen that is the offenses and penalty related to import of drug. So today I taken this, as I told you already, there will not be confusion of you people, so today I take this. So next we will start sale of drugs, and after that finishing the sale of drugs, there are means same offenses and penalties for the manufacture or sale of that misbranded, so same offenses and penalties, and there, so that we will study together. After that when your sale of drugs that part is finished, that time we will study in detail that, and together, means there are same offenses and penalties for manufacture or sale of adulterated drugs, spurious drugs, drug of not standard quality, then manufacture or sale of adulterated, sale of spurious drugs, then sale of manufacture or sale of misbranded drug. So that we will see after the sale of drugs part. So now we will stop over here. If anyone having difficulty in today's lecture or drug and cosmetic act आत्तापर्यंतची जी काही लेक्चर्स झालेली आहेत, सो ह्याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टीज असेल, देन आस्क मी फ्रीली, आय विल क्लिअर ऑल युअर डाउट्स. ओके, थँक यू, हॅपी लर्निंग, स्टे सेफ.